सगळ्याच गोष्टी क्लिअर वाटतात, क्लिअर आठवतात. असं समज विठ्ठलांनीच मला सगळी उत्तरं दिली. म्हणजे 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 रॉकीचा ऍक्सिडेंट नाहीये, तो मोठा मोठा कांड झालाय. अरे एक मिनिट, म्हणजे अरे हे बघ, म्हणजे मी रॉकीला घ्यायला जाणार होते, तो वस्तीत मला भेटणार होता, बरोबर. म्हणजे पाना गँग पण हेच बोलली होती की तो तयार आहे, तू त्याला घ्यायला जा. पण मग तो रस्त्यात कुठून आला, तेही धावत. हे बघ आशू, मला त्या दिवशी ना जे काही घडलं ते असं एकदम क्लिअर कट आठवतंय. ओके, तू काय बोलतेस एक्झॅक्टली मला सांग. आशू, रॉकीवर जो हल्ला झाला तो खरं तर माझ्यावर होणार होता. त्याने मला वाचवायला स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तो गेला. अरे काय तू काय बोलतेस शिवा? अगं शिवा, अगं आशू, आशू तुला माहितीये का, ज्या ट्रकने रॉकीला उडवलं ना, तो ट्रक मला मारायला येणार होता. आणि हे रॉकीला कुठून कळलं, काय कळलं, मला काहीच माहित नाहीये. पण एवढं कन्फर्म आहे की हा रॉकीचा ऍक्सिडेंट नाहीये, तो मर्डरच आहे. अरे तू विश्वास ठेव माझ्यावर. नाही पण मी असं रडत वगैरे नाही बसणार आहे आता. हे ज्या कोणी केलंय ना त्याला मी शोधून काढणारच आहे. मी नाही अशी बसणार. अरे रॉकीला हे सगळं कसं कळलं हे मला काहीच कळत नाही. आणि रॉकीचा जीव गेला. अरे तुला कळतंय का? तू का शांत आहेस एवढा? तू एवढं शांतपणे कसं रिॲक्ट करतो? तुला जाणून घ्यायची इच्छा नाही का की रॉकी बरोबर हे का घडलं, कसं घडलं? तू का हायपर होतीस एवढी? शांत हो. मी नाही शांत होणार आहे. मी त्या माणसांना शोधून काढणारच आहे ज्यांनी संपदाला, मला, आपल्या सगळ्या घराचं, सगळ्यांचं नुकसान केलंय. अरे हे बघ शिवा, ऐकून घे माझं. आधी बस, आधी बस. मी नाही बसणार शिवा, मला माहिती आहे, आधी बस. हे बघ, आपण असले तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत आत्ता. हे बघ, जे काही झालंय त्याचा आपल्याला व्यवस्थित विचार करायला लागेल. तू आधी बस, खाली बस, बस, पाणी पिऊन घे. हे बघ, तू घेतले असेल तर मला सांग. खूप पैसे होते, मला खूप टेन्शन आलंय. कीर्ती शांत हो. आणि बघ, मला कशाला लागतात पैसे? आणि मला जर घ्यायचे असते तर मी तुला सांगून घेतले नसते का? काय हो, पण मग कपाटात ठेवले होते मी स्वतः, आता नाहीये. असतील, तू या ना त्या हाताने इकडे तिकडे ठेवले असशील. बावळट आहेस? मी मूर्ख वाटते तुला? आहेस त्याला काय? गप्प बसा. एक मिनिट. तू आणि मी सोडून या रूम मध्ये एकच व्यक्ती येते, ती म्हणजे ती शांताबाई. तीच असणार. तिनेच पैसे घेतले असतील. मी सांगते ना तुला, मला ना आधीपासूनच तिच्यावर डाऊट होता. मी जाऊन विचारते तिला. कीर्ती ऐक ऐक ऐक, अगं त्या गरीब आहेत, त्या कशाला घेतील पैसे? त्यांनाच गरज आहे. गरीब आहे ना ती. कोण कुठली बाई त्या शिवाने घरात आणून बसवली? कशाला? काय लायकी आहे तिची? लायकी आहे का एवढ्या मोठ्या घरात राहायची? कीर्ती, अगं गरीब आहेत म्हणून लगेच काही आळ घ्यायचा का त्यांच्यावरती? आणि बघ, त्यांना पैसे चोरायचे असते तर एव्हाना त्यांनी ते चोरून गायब सुद्धा झाले असते. त्या कशाला थांबल्या असत्या? तुला का पुळका येतो एवढा? आणि हे बघ, मी तुला सांगते ना, मला माहिती आहे त्यांनीच घेतले असणार आहेत. आणि मी जाऊन विचारते, क्लिअर होईल सगळं. कशाला बडबडत बसू मी? हे बघ, घरात आधीच वेगळं वातावरण. अशा तू असे काही आरोप केलेस ना तर गडबड होईल. तुला माहिती ना त्या कुणामुळे आल्यात या घरात? शिवामुळे. तुझे आरोप खोटे ठरले ना तर सगळं तुझ्यावरती येईल. कळतंय तुला? पैसे शोधू आपण, मिळतील, त्यात काय होणार? आता मी जे काही सांगणार आहे ते संपदा, ग काय होते बाळा? संपदा, संपदा, रॉकी, संपदा, अगं काय झालं? रॉकी, अगं रॉकी, 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 रॉकी. ए बाळा, काय झालं? संपदा ऐक. पूर्वीला काही नाही होणार, घाबरू नको. काही नाही झालंय, काही नाही. शांत. संपदा, श्वास घे. काही नाही, काही नाही. आराम श्वास घे. ए राजा, उघड डोळे, उघड. ऐका ऐका, मी काय म्हणतोय, काकू मी काय म्हणतोय, आई आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. चल आपण डॉक्टरकडे जाऊया बा. काही नाही होणार तुला. सावकाश. पूर्वीला काळजी नको करूस. आम्ही आलोच. काय होतंय ते कळव. हो हो, आम्ही कळवतो. शिवा, शिवा बस इथे बस.
शिवा शिवा, हे बघ काही झालं नाहीये. हा काही झालं नाहीये. शिवा तू ठीक आहेस ना? हे बाई, अगं त्या संपदाला आधीच त्रास होतोय तर तुला थांबा मी पाणी घेऊन येते. लवकर घेऊन या. शिवा, ए शिवा तू बोल ना काहीतरी. काही झालं नाहीये शिवा. शिवा हे दे पाणी द्या तिला. शिवा पाणी घे शिवा. अगं शिवा, तू काही काळजी करू नको बाई, तुझी काही चूक नाहीये. हा, शिवा बोलायला लागल्यावरच संपदाला त्रास व्हायला लागला. मुळात शिवा, तू रॉकीचा विषय का काढलास? कीर्ती, आपण नको काही तर्क लावायला. ते गेलेत ना डॉक्टरकडे, होईल सगळं व्यवस्थित.